पालघर जिल्हा हा भात शेती आणि चिकूसाठी प्रसिद्ध असला तरी आता याच परिसरात इटली देशातील असलेलं झुकिनी भाजीपाला लागवडीचाही यशस्वी प्रयोग डहाणूत झाला आहे। निचरा होणारी माती झुकिनीसाठी सर्वोत्तम असल्याने डहाणूसह परिसरात या झुकिनीचा यशस्वी प्रयोग झाला आहे। आसनगाव येथील विम पाटील कृषी प्रतिष्ठान संचलित कृषी तंत्र विद्यालयाने झुकिनी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे। शिवाय या परिसरात असलेल्या वातावरणामुळे येथे तिन्ही हंगामात झुकिनी घेता येण्यासारखं असल्याचं कोसबाड कृषी केंद्राकडून सांगण्यात आलं आहे। झुकिनीच्या लागवडीनंतर अवघ्या 2 महिन्यात उत्पन्नास सुरुवात होत असून वर्षभरात जवळपास 4 वेळा हे पीक घेता येत असल्याने शेतकऱ्यांनी झुकिनी लागवडीकडे वळावं असं आवाहन कोसबाड कृषी केंद्राकडून करण्यात आलं आहे। विम पाटील कृषी प्रतिष्ठान संचलित कृषी तंत्र विद्यालय स्टेशन वाणगाव गुरुकुल शिक्षण संकुल आसनगाव तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी शेतीचे विविध प्रयोग केले जातात। आमचे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर असे प्रयोग करतात। परदेशी भाजीपाल्याचा प्रयोग सुद्धा गेली अनेक वर्ष होतोय आणि या वर्षी झुकिनी या अमेरिकन आणि इटालियन प्रकारच्या परदेशी भाजीपाल्याचा वापर प्रायोगिक तत्वावर 2 गुंठे क्षेत्रावर लागवड केलेली आहे आणि त्याचं अतिशय उत्कृष्ट असं उत्पादन झालेलं आहे। त्यासाठी कुठल्याही रासायनिक खत औषधाचा वापर केलेला नाही। साधारण एकरी 20 टन पर्यंत याचं उत्पादन येऊ शकते। बियाण्याची किलोला 2,500 रुपये रेट आहे। सेंद्रिय खतं शेण वगैरे सामान्य खतं दिली तरी चालतात। रासायनिक खताची आवश्यकता नाही। बायो कंट्रोल करण्यासाठी आपण इतर औषधं जी आहेत ती मारली तरी चालतात, नाही मारली तरी चालतात, कारण ह्या भाजीला प्रतिकारशक्ती प्रचंड आहे आणि झुकिनीमध्ये मूलद्रव्य खनिज भरपूर असल्यामुळे रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण करण्यासाठी रोजच्या खाण्यामध्ये सॅलडमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। 5 स्टार हॉटेल किंवा जी हॉटेल रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये आहे त्याच्यामध्ये झुकिनीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि आपला भाग हा समुद्र किनाऱ्याचा असल्यामुळे या ठिकाणी हा भाजीपाला अतिशय ह्याच्यासाठी योग्य अनुकूल वातावरण आहे। सदर झुकिनी ही भाजी जी आहे परदेशी भाजी ही 12 महिने याचं उत्पादन येते। बंदिस्त हरितगृहामध्ये किंवा आपण पॉलीहाऊस म्हणू पॉलीहाऊसमध्ये सुद्धा उत्पादन घेता येते। उरलेले 8 महिने आपण जमिनीवर सामान्य पद्धतीने याचं उत्पादन घेऊ शकतो। या ठिकाणी मल्चिंग पेपरचा वापर केला आहे, पण तो मल्चिंग पेपरचा जर आपल्याला परवडणार नसेल तर करू नये आणि अतिशय स्वस्त दरामध्ये याची लागवड होते आणि उत्पन्न चांगलं देते। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी येईल। तरी परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रयोगाचा लाभ घ्यावा आणि आपल्या ठिकाणी सुद्धा याचा व्यावसायिक तत्वावर उत्पादन घ्यावं। विम पाटील कृषी प्रतिष्ठानचं कृषी तंत्र विद्यालय आपल्या प्रक्षेत्रावर पुढच्या वर्षी कमर्शियल वापर करणार आहे आणि मुंबई किंवा पुणे दिल्ली हे सगळे महत्त्वाचे हैदराबाद असेल कोइंबतूर अहमदाबाद या ठिकाणी तिथल्या व्यापाऱ्यांशी आताच संपर्क करून किंवा स्टार हॉटेल जे आहेत 5 स्टार त्या ठिकाणी संपर्क करून आताच आम्ही याचं बुकिंग चालू करणार आहोत। आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा आणि कृषी तंत्र विद्यालयाला विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी जरूर भेट द्यावी असं माझं आव्हान आहे। आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।